नमस्कार, मी मनोषी पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करतोय एका अत्यंत महत्त्वाच्या राजकीय बातमीनं. ठाकरे गटाकडून लोकसभेच्या 4 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. कल्याणमधून वैशाली दरेकर, जळगावातून करण पवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. हातकणंगलेमधून सत्यजित पाटील तर पालघरमधून भारती कांबडी यांना उमेदवारी मिळाली आहे. ठाकरे गटात आलेल्या उन्मेष पाटलांऐवजी करण पवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. करण पवार हे उन्मेष पाटलांचे खंदे समर्थक मानले जातात, तर हातकणंगलेमधून राजू शेट्टींच्या विरोधात ठाकरेंनी उमेदवार उतरवला आहे. तर ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर झाली आहे. कल्याणमधून वैशाली दरेकर, जळगावमधून करण पवार, पालघरमधून भारती कांबडी तर हातकणंगलेमधून सत्यजित पाटलांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. तर आपण बघतोय की जळगावमधून करण पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पारोळा नगरपालिकेत भाजपकडून ते नगराध्यक्ष म्हणून कामकाज बघतायत. याआधी एरंडोल विधानसभेसाठी त्यांनी तयारी केली होती. पारोळा एरंडोलचे माजी आमदार भास्करराव पाटील यांचे नातू आहेत करण पवार. सर्व पक्षांमध्ये संबंध आहेत. मराठा समाजाचा तरुण चेहरा अशी ओळख आहे करण पवारांची.